जय श्रीराम, सुप्रभात. इकडं सकाळ सकाळ छान असा स्वयंपाक चालू आहे बघा. आजी नातीचा नाद देते करून, चपात्या लाटून आणि आजीबाई भाजतायत चपात्या. चुलीवरचा स्वयंपाक आहे आमचा. सकाळी चुलीवरच आम्ही चपाती भाकरी बनवतो, भाजी फक्त गॅसवर बनवत असतो. आणि यांनी ना ब्याच्या पुढे आणून दिलेल्या होत्या रानात, म्हणजे की भेंडीची, गवारी, परत आणखी वाटाण्याची पण त्याच्यात होती. मग वाटाण्याचं बी येतं का नाही म्हणून असं वाटावर लावलं, एक डोबलं चकली ना आणि तिथे छान उगवले. आता वाटावर ये जा करून राहतं का कसं काय माहिती. आणि इकडं आम्ही ना भुईमुगाच्या रानातली पेरूची लाईन खुरपायला चालू आहे. भुईमुगात आणखी काही छोटं छोटं तण आहे, त्याच्यामुळे त्याला जरा थोडं खुरपायला उशीरच करायचं. छोटं गवत खुरपताना हाताला पण येत नाही आणि उलटून टाकायचं म्हणलं ना तर त्याची मुळी खूप लांब गेलेली असती आणि ती तसंच जागेवर चिटकते पाणी दिलं की. त्याच्यामुळे म्हटलं जरा थोडं गवत मोठं झालं की खुरपायला चालू करावा. असंही आम्हाला खालचं एक पाडगं पेरूच्या लाईनीचे खुरपून घ्यायचं राहिलेलं आहे आणि त्याच्यात भरपूर असं गवत झाले. पेरूच्या झाडाबरोबर त्याचं गवत इतकं उंच झालेलं आहे. आणि इकडं मग एकच घेवड्याचा वेल राहिलेला आहे. आता बांधाच्या कडीनं इथून तिथून मम्मीने घेवड्याचे वेल लावलेले होते, परंतु काय झालं, तणनाशक फवारताना ना सगळे गेलेलेत आणि एकच वेल राहिलाय. तर तोही गेलेलाच होता, पण कसा कसा फुटून आलाय. आणि त्याला 2-4 जागेवर असं छान शेंगाचे झुपके होते, ते घेतले. म्हणलं थोडी आपली संध्याकाळची सुक्की भाजी होईल, एवढी काय होणार नाही पण थोडी तरी होईल असं त्या हिशोबात घेतली. आणि दिवस मावळा होता, लाईनीचं गवत गोळा केलं. गवत जनावरांना खायासारखं होतं म्हणून ठिकं भरलं. भरपूर होतं पण लांब जायचे म्हणलं होतं, चला डोक्यावर घेऊन जाऊ, कारण हे पण तिकडं धारा काढत होते. यांनाच बोलवायचं होतं, परंतु धारा काढताना इकडे यायचं कसं, म्हणून म्हणलं चला मी जाते इकडं. आणि मम्मी आणि पिऊ गेल्या तिकडल्या वाटाने चालत आणि मला जायचं होतं बघा हे ठिकं घेऊन. आता गवत आणखी एक ठिकं होतं, पण 2 ठिके जाणार नाहीत, एका ठिकेतच कसं कसं नेलं होतं. कारण ओलं गवत असतं, पाणीदार असतं, त्यात भरपूर असं पाणी असतं, त्याच्यामुळं जाणार नाही म्हटलं. आणि एक सुतळीचा तुकडा तिथं चिंचेखाली सापडला, त्यानं बांधायला लागलं तर तो कुचका होता, तुटून गेला. कसं तरी त्याला गाठ बांधून ही केलं बांध. आणि मी चाललेले आहे तळ्याकडल्या रानात. आणि वाट्याच्या कडेने काय खसफस वाजलं की इतकी भीती वाटते, काय असन बाबा. आणि बघते तर काय खेकड्या महाराजांचं दर्शन झालं. आता हे खेकडा आहे ना 700-800 फुटावरून आलेला होता, लांब अशी वगळ आहे आणि त्या वगळीपासून आलेला होता. तुम्ही म्हणाल ते तुम्हाला कसं माहिती, तर त्याच्या पायाच्या खुणा इथून तिथून होत्या आणि एक त्याच्या एवढाच खेकडा होता, तोही खूप मोठा होता आणि तिथेच मरून पडलेला होता. कारण रस्ता येतो, वाहनं, ट्रॅक्टर, ऊस चालून तोडायला ट्रॅक्टर गाड्या येतात, तिथे एक पडलेला होता आणि एक भरपूर असा लांब आलेला होता. मग मला आडवं वाटत आले म्हणजे तळ्यातल्या तिथंच. आणि गवताचं ठिकं घेऊन चाललेले आहेत. मम्मीने जायफळाची पेस्ट बनवलेली आहे आज. त्यांना ना झोप येत नाही संध्याकाळी कधी कधी, त्याच्यामुळं जायफळाची पेस्ट कोमट दुधात करून प्यायची. तर असा होता मिनी ब्लॉग आजचा. बाय, जय श्रीराम.